श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आहे तो म्हणजेच काय तर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी किंवा घर खरेदी करत आहे त्यासाठी अडचणी येत आहेत किंवा घर घेण्यासाठी कोणती अशी सेवा करावी की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने माझं घर हक्काचं घर होईल। बघा, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं। लग्न जे असतं, लग्न आणि घर हे खूप महत्त्वाचे विषय असतात आणि हे आपण कधीही आयुष्यभरात एकदा का झालं ते आपण कायमस्वरूपी होत असतं, ते आपण बदलू शकत नाही। आयुष्यात या दोन गोष्टी अशा असतात, लग्न आणि घर। आणि त्यासाठीच तुम्हाला सांगेल, घर होण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत। मी आता मागे घराची पूजा केली, आमच्या घराची, तर तेव्हा बऱ्याच लोकांनी टाकलं की ताई तू कोणती सेवा करावी किंवा माझं सुद्धा हक्काचं घर व्हावं म्हणून मला सेवा सांग, असे प्रश्न होते। तर त्यासाठीच तुम्हाला सांगणार आहे। तर त्या घरासाठी मी सेवा वगैरे कुठलं केलं नाही, फक्त माझं एक स्वप्न होतं, महाराजांनी ते पूर्ण केलं आणि तेवढं मी तरी भाग्य मानते की महाराज म्हणजे तेवढं ऐकून घेतात। पण माझं जेव्हा पहिलं घर जे मी इथे राहत आहे हे घर घ्यायच्या आधी खूप बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात की आपल्याला वाटतं की भाड्याचं घर आहे आणि हे भाडं भरण्यापेक्षा कुठेतरी थोडे पैसे आपण ॲड करून तो हप्ता होत असतं, लोन होत असतं आणि आपलं घर असावं। आपले खूप मोठे स्वप्न असतात पण काही कारणास्तव आपले ते स्वप्न पूर्ण होत नाही किंवा आपलं घर घ्यायचं जे स्वप्न असतं त्यामध्ये अडथळे येत असतात, अडचणी येत असतात। म्हणजेच बघा, लोन टाकतो, प्रोजेक्ट आपण टाकत असतो लोनचं आणि तिथे लोन पास होत नाही, आपल्याला पाहिजे तेवढं कर्ज मिळत नाही किंवा एखाद कागद राहून जात असतो किंवा आपल्याला जागा चांगली मिळत नाही, घर आपण शोधत आहे पण आपल्या मनासारखं मिळत नाही। अशा बऱ्याचशा अडचणी आपल्याला घर घेण्यासाठी येत असतात। म्हणून आपण या अडचणी दूर होण्यासाठी लवकरात लवकर आपलं घर होण्यासाठी आपण कुठल्या सेवा कराव्यात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा हे स्वप्न एक असतं आयुष्याचं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम महाराजांच्या मार्गात आपण आहोत। तर आपल्या घरात जे काही तुमचं घर असेल, आता भाड्याचं असू द्या, काही असू द्या, तर त्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे। महाराज आपल्या सोबत असावेत, सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा। महाराजांचं मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात जे काही असेल ते आपल्या घरात पाहिजे, ठीक आहे। ही सगळ्यात सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवावी। त्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी जेव्हा पण तुम्ही सेवा चालू करणार आहेत त्याच्या पहिल्या दिवशी बघा, आपण मठ किंवा केंद्र महाराजांचं जवळपास असेल तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर नारळ, खडीसाखर आपण हातात घ्या आणि जे नारळ असेल ते महाराजांच्या समोर उभं राहून आपण महाराजांना आपल्या मनातील इच्छा सांगायची की महाराज, तुमच्या इच्छेने तुम्ही द्याल ते घर मी घेणार आहे, पण मात्र हे घर घेण्यासाठी तुमची इच्छा जी असेल ते घर मी स्वीकारणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे ती मात्र पूर्ण होत नाही आहे, तर तुमचा कृपा आशीर्वाद लाभावा, तुमची साथ मला हवी आहे। त्यासाठी ह्या अडचणी येत आहेत, त्या अडचणींसाठी मी काही सेवा करणार आहे, ती तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे। माझे कर्मभोग ते मला माहिती नाहीत, ते दूर होण्यासाठी किंवा माझ्या अडचणी दूर होण्यासाठी मी ही सेवा अर्पण करत आहे। तर माझ्या अडचणी दूर करा, माझं लवकरात लवकर घर व्हावं, अशी प्रार्थना मनापासून करायची आहे, अंतःकरणापासून महाराजांना तिथे सांगायचं आहे। जणू काही आपली आई समोर उभी आहे, आपले वडील आपल्या समोर उभे आहेत आणि आपण कसं एखादी गोष्ट त्यांना आतुरतेने सांगतो तसं आपण केंद्रात सांगायचं आहे। नारळ, खडीसाखर तिथे साकडं घालावं, ठेवून यावं आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये काही सेवा जी असते ती करायची असते। आता सेवा करत असताना आपल्या घरामध्ये कुठल्या सेवा कराव्यात? तुमचं भाड्याचं घर आहे आता, ठीक आहे, किंवा तुमचं पहिलं घर आहे, दुसरं घर घेण्यासाठी तुमचं चालू आहे विचार। तर बघा, आपलं घर कुठलंही असू द्या, भाड्याचं स्वतःचं, त्यामध्ये आपण दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे। लक्षात घ्या, काय तर दर महिन्याला एका महिन्यात एक गुरुचरित्र पारायण। आता बऱ्याच लोकांना प्रश्न येत असतो की ताई गुरुचरित्र पारायण म्हटलं की अंगाला काटा येतो। बघा, ठरवलं तर सगळं होतं। तुम्हाला घर पाहिजे ना, घर सोपी गोष्ट नाहीये। ते बोलतात ना, लग्न घर म्हणतं बांधून बघ आणि लग्न म्हणतं करून बघ, खूप अवघड गोष्ट आहे। त्यासाठी अवघड सेवा सुद्धा असतात। आपण जेव्हा अशा सेवा करतो तेव्हा आपले कर्मभोग, आपल्या अडचणी आयुष्यातल्या ह्या कमी होत असतात। 7 गुरुचरित्र पारायण तुम्ही 7 महिने करा, बघा तुम्हाला रिझल्ट मिळेलच मिळेल। आता बऱ्याच महिलांचा काय प्रश्न असतो बघा, माझे व्हिडिओ असतात त्याखाली मी कमेंट्स पण वाचते ना, मला खूप आश्चर्य वाटतं, ताई मी ही सेवा करत आहे मग मला माझी इच्छा पूर्ण होईल ना, हा प्रश्न बऱ्याच महिलांचा असतो। पण तुम्हाला सांगू का,
हे बोलणं म्हणजे तुमच्या मनात शंका कुठेतरी आहे, तुमचा महाराजांवर विश्वास नाही, तर हे बोलणं सगळ्यात आधी तुम्ही सोडा. त्यामुळे गुरुचरित्र पारायण तुम्ही करत आहे, 7 महिन्यात 7 गुरुचरित्र पारायण झाले आणि तुम्ही बोलाल ताई माझी इच्छा पूर्ण झाली नाही, मग काय करू मी आता? तुमचं घर जोपर्यंत होत नाही, 1 वर्षही लागू शकतं बघायला किंवा पूर्ण व्हायला, स्वप्न पूर्ण व्हायला, तर तुम्ही 1 वर्षभर करा. फक्त तुम्हाला मी काय सांगते की 7 महिने 7 पारायण करा, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील. मग तुम्ही 8 महिने करा, 9 महिने करा, तुमचं घर स्वतःच्या घरात तुम्ही शिफ्ट होत आहेत, राहायला जात आहेत, तोपर्यंत करा तरीही चालेल. सेवा करून आपले चांगले दिवस येतात, वाईट कधीच येत नाही. म्हणून 1 महिन्याला 1 गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र बघा, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले अगदी तुम्हाला 1 मिनिट लागेल, 1-1.5 मिनिट लागतो. ठीक आहे. व्यंकटेश स्तोत्र पहिल्यांदा सुरुवातीला चुकेल, काही हरकत नाही, वाकडे तिकडे बोल, महाराजांजवळ व्यंकटेश भगवानांजवळ माफी मागायची, नंतर सवय होता होते. प्रत्येक व्यक्ती काही पोटातून शिकून येत नाही, त्याला वेळ लागतो शिकायला. व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ, स्त्री सूक्त पुरुष सूक्त आपण 1 वेळा का असं आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे. आता संध्याकाळी सगळ्याच महिला आपण म्हणत असतो स्त्री सूक्त, पुरुष सूक्त सुद्धा 1 वेळा म्हणा. स्त्री सूक्त, पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र या 3 सेवा संध्याकाळी, व्यंकटेश स्तोत्र सकाळी पण म्हणा आणि संध्याकाळी पण. आणि त्यासोबतच तुम्हाला सांगेल विश्वकर्मा चालीसा. ठीक आहे. विश्वकर्मा चालीसा जी आहे ती आपल्याला म्हणायची आहे. विश्वकर्मा भगवान जे आहेत ते जे आपलं जे पृथ्वीवर घर आपल्याला हवं असतं ना, ते देवांचे घर बांधलेले आहेत त्यांनी, म्हणजे देवांचे जे राजा रजवाडे जे देवांचे असतात ना महल, ते त्यांनी बांधलेले. तर आपण शून्य आहोत, आपल्याला पण घर हवंय, तर आपण त्यांची आज्ञा आपल्याला लागत असते. म्हणजेच ते खूप मोठी कहाणी आहे, आता मी तुम्हाला सांगत नाही ते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. विश्वकर्मा भगवान जे असतात ते देवांना सुद्धा त्यांनी महल बांधून दिले आहेत. तर आपण काय आहोत, तर त्यामुळे त्यांची आराधना उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी छोटंसं आहे चालीसा, जास्त मोठी नाही, अगदी तुम्हाला 4 मिनटं लागतील, 3-4 मिनटं बस. तर ही लक्षात ठेवा. विश्वकर्मा चालीसा, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. 1 महिन्यात 1 गुरुचरित्र पारायण, नवनाथ भक्तिसार जे आहे त्याचं 1 पारायण करा आपल्या घरामध्ये, 1च करा. दर महिन्याला 1 नाही सांगत आहे मी, फक्त 1 करा असं मी सांगेल. तर छोटं जे आहे आपलं, मोठा नवनाथ भक्तिसार जो असेल तो 1 करा, आणि छोटं जे आहे आपलं तर 900 श्लोकी जे आहे ते 9 पारायण करायचे आहेत. आपला 9 पारायण केल्यानंतर आपल्याला 1 पारायण पुण्य मिळत असतं, 1 पारायणाचं पुण्य मिळतं. म्हणून ते 1 पारायण आपल्याला करायचं आहे नवनाथांचं आणि 7 गुरुचरित्राचे. या पद्धतीने ही सेवा करा. आणि ही सेवा केल्यानंतर 100% नाही तर 1001% मी तुम्हाला सांगते तुमचं घर होईलच होईल, हा माझा शब्द आहे. आणि अजून सांगेल, एक चूक आपण मात्र करायची नाही. जेव्हा या सेवा आपण करत असतो, तुम्हाला सांगेल ही सेवा आपण कुणालाही सांगायची नाही. तुम्ही सेवा करत आहेत, कशासाठी करत आहेत, का करत आहेत, बोंबाटा कोणाला सांगायचा नाही. नाहीतर घर बुक करायचं आहे किंवा घरासाठी ही मी सेवा चालू केली आहे, ती केली आहे, अख्खं जगभर आपण सांगत बसतो. ही चूक करू नका. कुणाचं मन कसं आहे, जवळचे असो, दूरचे असो, नातेवाईक असो, भाऊबंदकी असो, कुणी असू द्या, मित्रमैत्रीण असो, शेजार पाजार असू द्या, कुणाचं मन कसं आहे ते तुम्हाला माहिती नसतं, मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही कोणाचं मन कसं आहे ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे कुणालाही सेवा सांगू नका. तुमची सेवा पूर्ण करा, तुमचं घर होऊ द्या. घरात गेल्यानंतर राहायला पूर्ण काही प्रोसेस झाल्यानंतर तो अनुभव मात्र दुसऱ्याला सांगा की मी माझं घर होण्यासाठी ही सेवा केली होती. पण मात्र जेव्हा तुम्ही सेवा करत आहेत किंवा तुम्ही घराचं बघत आहेत, घर बघायला जात आहेत, फ्लॅट बघायला जात आहेत किंवा त्यासाठी मी ही सेवा करत आहे हे कुणाला सांगू नका. हां, आपले जवळचे जे असतात, आई वडील भाऊ बहीण हे आपलेच असतात किंवा आपल्याला गरज पण पडते काही गोष्टींसाठी, कागद असतात किंवा लेखाजोखा बऱ्याचशा कर्ज काढण्यासाठी, या गोष्टींसाठी, तर त्यांना आपण सांगू शकतो. म्हणजे जवळची व्यक्ती जी तुमची शुभचिंतक चिंततात ना, त्या लोकांना तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. अजून एक इथे मी सांगेल बघा, घर बघताना एवढंच बघावं की आपले बघा अंथरूण असतं तेवढे पाय पसरवतात असं वाटतं आपल्याला. बघा सुरुवातीचं घर असं असतं की माझ्यावरून सांगते, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. जेव्हा आपण घर घेतल्यानंतर आपल्याला जाणवतं की बघा आपण ना तेव्हा मोठं घर घ्यायला पाहिजे होतं. तुमची परिस्थिती जेवढी आहे, जेवढं तुमचं लोन, जेवढी नोकरी, लोन पे केल्यानंतर आपल्याला खायला प्यायला पैसे उरतील बाबा, आपलं आयुष्य आहे
तेवढंच तुम्ही बघा. नंतर जसं जसं आपली प्रगती होईल महाराज भरभरून देत असतात. कारण माझ्यावरून अनुभव सांगते, माझं जे घर होतं एकही सुरुवातीला घर नव्हतं, झाल्यानंतर असं वाटतं की तेव्हा आपण मोठं घ्यायला पाहिजे होतं. पण सांगू का, तेव्हा जे आपण पहिलं घर घेतो ना तेवढे सुद्धा पैसे आपल्याजवळ राहत नाही. आपल्या बजेटनुसार आपण घर बघा. नंतरचं आयुष्य असतं ते महाराजांच्या चरणी असतं आणि ते भरपूर देत असतात नंतर. त्यामुळे आत्ताचा विचार करा, पुढचा विचार करू नका. जेवढं आपल्याला शक्य होईल अंथरूण बघून पाय पसरायचं असं बोलतात ना, त्या पद्धतीने तुम्ही करा. नक्कीच महाराज तुम्हाला भरभरून देतील. तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. म्हणून या सेवा तुमच्या घरात करा आणि मनात कुठलीही किंतु परंतु शंका घेऊ नका. तुमची सेवा वाया जाणार नाही. आणि यासोबत या सेवा चालू असताना नित्यसेवा जी आहे आपली ती चालू ठेवायची आहे. नित्यसेवा म्हणजे दररोजचं कर्म, जसं आपण जेवण करतो, श्वास घेतो, त्या पद्धतीने 3 अध्याय 11 माळी या आपल्या रोजच्या चालू ठेवायच्या आहेत. ती सेवा चालू ठेवणं म्हणजे आपल्या आयुष्यातले 90% प्रश्न मार्गी लागतात. पण काही कर्मभोग असतात, त्यासाठी अशा सेवा आपल्याला करायच्या असतात. म्हणून नित्यसेवा पण आपल्याला या सेवांबरोबर चालू ठेवायची. ठीक आहे, या पद्धतीने सेवा करा. नक्कीच तुमचं घराचं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होईल. ज्या पद्धतीने ओंजळभर महाराजांनी मला दिलेले, माझी ओंजळ आता कमी पडते, तसं तुमचं देखील घर होईल आणि नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. ज्यांना कुणाला सेवा करायची असेल घर घेण्यासाठी त्यांना नक्कीच आपला व्हिडिओ हा शेअर करा आणि सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ.